नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे नवीन पदभरती जी आलेली आहे 18,882 पदांकरिता, ती म्हणजे अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस या पदाकरिता. आता काय केलं, ही जी जाहिरात आहे ती काय करते, की जिल्ह्यानुसार काय केलेली प्रसिद्ध केली जाते आहे. त्याच्यामध्ये 2 भाग आहेत. एक आहे शहरी भाग आणि दुसरा आहे ग्रामीण भाग. आता जिल्ह्यानुसार काय करतं, की जाहिराती हळू प्रसिद्ध होत आहेत आता. आता याच्यामधली एक जाहिरात पडलेली आहे जी की सोलापूरची आहे आणि त्या जाहिरातीमध्ये मी काय तुम्हाला सांगेल, की कोणते-कोणते डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे, कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे आणि कधी-कधी लागणार आहे, त्याची तुम्हाला माहिती सांगणार आहे. आता तुम्ही जर बघितलं, ही वेबसाईट आहे, वेबसाईटवरती गेलं तुम्ही, प्रत्येक जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिसची वेबसाईट जी आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला ही जाहिरात भेटून जाईल. जसे-जसे येतील तसं-तसं तुम्हाला मी याची माहिती देणार. आता बघा सोलापूरसाठी जर बघितलं तर ही जाहिरात आहे 3च पदं आहेत. त्याच्यामध्ये फक्त मदतनीस पदाकरिता दिलेले आहेत. सरळ सेवेने नॉमिनेशनद्वारे हे करण्यात घेतले जाणार आहे. आता यासाठी डॉक्युमेंट काय-काय लागणार आहे ते सांगेल तुम्हाला. बघा खाली गेल्यानंतर तुम्हाला सांगेल मी डॉक्युमेंटची यादी दिलेली आहे यांनी. हं. आता ही साक्षांकित केलेली कागदपत्र आहेत बघा, म्हणजे तुम्हाला अटेस्टेड करायचे आहेत याच्यामध्ये. त्याच्यामध्ये पहिलं तर आहे, की उमेदवाराने विवाहापूर्वीचे नाव आणि विवाहानंतरचे नाव हे दोन्ही व्यक्ती एकाच असल्याचं काय करायचं, की राजपत्र किंवा गॅझेट तुम्हाला लागेल. गॅझेट जर असेल तर ठीक आहे किंवा स्टॅम्प पेपरच्या बॉन्ड पेपरवरती एक प्रतिज्ञापत्र तुम्हाला लिहायचं आहे. जर तुमचं लग्न झालं असेल तरची गोष्ट आहे. नसेल तर याची गरज लागणार नाही. जर असेल तर गॅझेट लागेल, नसेल तर तुम्हाला ₹100 बॉन्डवरती तुम्हाला ही गोष्ट लागेल. आता काही-काही वेळेस काय होतं काही उमेदवारांचे नाव असतात ते लग्नाच्या पहिलेच जे आहे तेच लग्नानंतरही ठेवतात. त्यामुळे इथं गरज नाही. नावात जर बदल केला असेल तुम्ही कोणत्या डॉक्युमेंटवरती, तर तुम्हाला काय करायला लागेल गॅझेट लागेल किंवा 100च्या बॉन्डवरती तुम्हाला सांगायला लागेल, की मी ही एकच व्यक्ती आहे. म्हणजे तुम्हाला दोन्ही नावं लिहायला लागतील, की लग्नापूर्वीचं नाव माझं हे होतं, लग्नानंतरचं नाव हे आहे. तर तुम्ही हे गेल्यानंतर तुम्हाला काय करेल, की नोटरी वगैरेवाला करून देणार आहे. ओके. प्रतिज्ञापत्र. त्याच्यानंतर ना जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा 10वी प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत. तुम्हाला जन्म दाखला असेल तर ठीक, शाळा सोडल्याची टी-सी असेल तर ठीक किंवा 10वी चे प्रमाणपत्र आहे, सर्टिफिकेट आहे. बघा सर्टिफिकेट म्हणताय मी लक्षात घ्या. मार्कशीट नाही सर्टिफिकेट. तर त्याची तुम्हाला झेरॉक्स प्रत लागणार आहे. त्यानंतर उमेदवार तुम्हाला एस-सी असेल, एस-टी असेल, ओ-बी-सी असेल, विजा असेल, एन-टी असतील, ई-डब्ल्यू-एस असेल, एस-बी-सी असेल, एस-सी-बी-सी असतील, कुठल्याही याचं असेल तर तुम्हाला काय करायला की त्याचं कास्ट सर्टिफिकेट लागेल, त्याची झेरॉक्स लागणार आहे. त्याच्यानंतर आधार कार्ड, रेशन कार्ड, तहसीलदाराचे डोमिसाईल सर्टिफिकेट, रहिवासी प्रमाणपत्र, तलाठी याची सत्यप्रत म्हणजे याचं काय करायला लागेल तुम्हाला सत्यप्रती करायला लागणार आहे ते. ओके. फोटोकॉपी करून त्याचं काय सत्यप्रती म्हणजे थोडं साक्षांकित प्रत तुम्हाला करायला लागणार आहे. त्याच्यानंतर ना पुढे गेलो तर इथं गेल्यानंतर तुम्हाला उमेदवार संबंधित नगर परिषद, पंचायत आणि नगरपालिका क्षेत्राचे असल्याचं त्याचं स्वयं घोषणापत्र. म्हणजे तुम्हाला तिथेच म्हणजे तुम्ही हे नगर परिषदेच्या अंडर येता, ते तुम्हाला सांगण्यासाठी घोषणापत्र. आता हे कुठं आहे घोषणापत्र बघा. इथं हे घोषणापत्र आहे. स्वयं घोषणापत्र. ओके. इथं दिलेलं आहे. 1 मिनिट. त्यांनी काही ठिकाणी दिलेले आहेत, काही ठिकाणी दिलेले नाही. हरकत नाहीये. जर नसेल दिलं तर तुम्हाला ते घोषणापत्र बनवावं लागणार आहे. त्याच्यानंतर पुढे आहे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र जे की इथं होतं. हे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र हे भरून तुम्हाला अ, याच्यावरती सही वगैरे, नाव वगैरे लिहून तुम्हाला द्यायला लागणार आहे. त्याच्यानंतर पुढे आहे अ, उमेदवार विधवा असल्याचे स्वयं घोषणापत्र आणि पतीच्या मृत्यू प्रमाणपत्र, अनाथ असल्याचं सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र. तर इथं हे दिलेलं आहे प्रमाणपत्र तुम्ही बघू शकता विधवा असल्याचं प्रमाणपत्र दिलं. हे तुम्हाला भरून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पुढे आहे तुम्हाला 12वी उत्तीर्ण असेल, पदवी असेल, पदव्युत्तर असेल, डी-एड असेल, बी-एड असेल, एम-एस-सी-आय-टी असेल, याचे सगळ्यांचे गुणपत्रक म्हणजे मार्कशीट लागेल आणि प्रमाणपत्र यांच्या साक्षांकित प्रती तुम्हाला लागणार आहे. झेरॉक्स कॉपी लागणार आहे तुम्हाला. त्याच्यानंतर पुढे आहे अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी 2 वर्षाचा अनुभव असल्यावर तुम्हाला प्रमाणपत्र. हे सगळे 9 डॉक्युमेंट तुम्हाला म्हणजे 9 पेक्षा जास्तच आहे ते. हे एवढे डॉक्युमेंट तुम्हाला काय करायला की लागणार आहेत हे फॉर्म भरताना. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि माहिती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.